Hello student, welcome all of you in this YouTube channel MST CET Physics. तर आता आपण पाहणार आहोत कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओज लेक्चर मध्ये आपण पाहिलेला आहे फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनामिक्स आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. त्याच्या आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत, वन शूट व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावरती आपण PYQ सॉल्व करून घेतलेले आहेत आणि MCQ सुद्धा बऱ्यापैकी भरपूर सॉल्व करून घेतलेले आहेत. तर आजचा टॉपिक आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. हे आपण जे लेक्चर आहे ते एक किंवा दोन व्हिडिओ लेक्चर मध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया आपण किती संपतंय ते. ओके, चला स्टार्ट करूया कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. मला एक विनंती करायची, जे स्टुडंट नवीन आहेत ते हा व्हिडिओ पाहतायत तर त्यांच्यासाठी विनंती आहे की हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा. MST CET फिजिक्स हा चॅनल सबस्क्राइब करा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. कारण ह्याच्या सगळ्या ज्या स्लाइड आहेत ह्या सगळ्या स्लाइड तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळतील. त्याचबरोबर अजून सारं काही स्टडी मटेरियल मिळवायचं असेल तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मधला रिड्यूस्ड पार्ट आपण पाहणार नाही. सुरुवात करूया आपण जे लॉज आहेत त्या लॉज पासून सुरुवात करूया. आपल्याला माहित आहेत की 3 लॉज. पहिला जो लॉ आहे तो आहे बॉयल्स लॉ. ओके, बॉयल्स लॉ. त्याच्यानंतर सेकंड जो लॉ आहे तो आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ. आणि थर्ड जो लॉ आहे तो आहे थर्ड लॉ. तो जो आहे तो आहे गे-लुझॅक्स लॉ. गे-लुझॅक्स लॉ. ठीक आहे, तर आपण पाहूया बॉयल्स लॉ आपल्याला काय सांगतो. तर बॉयल्स लॉ बेसिकली आपल्याला काय सांगतो की व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. पण कधी? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम अँड प्रेशर ऑफ द गॅस आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इच अदर. मग ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, तर व्हॉल्यूम मल्टिप्लाय प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट असा फॉर्म्युला वापरू शकतो. किंवा आपण फॉर्म्युला हा पण वापरू शकतो V1 P1. म्हणजे जर आपल्याला दोन डिफरंट गॅस दिलेले असतील, पहिल्या गॅसचं व्हॉल्यूम V1 प्रेशर P1 आणि हे इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट. ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 दिलं. आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम ऑफ द सेकंड गॅस इंटू व्हॉल्यूम ऑफ द प्रेशर ऑफ द सेकंड गॅस इक्वल टू कॉन्स्टंट. आणि ह्याच्यावरून आपण असा सुद्धा फॉर्म्युला तयार करू शकतो V1 P1 इक्वल टू V2 P2. ओके, तर हा आहे बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ मध्ये लक्षात ठेवायचं व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ आपल्याला काय सांगतो, तर चार्ल्स लॉ आपल्याला सांगतो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. बरोबर आहे. ॲट काय कॉन्स्टंट ठेवायचे, ॲट प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट. जर एखाद्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याचं व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर असतं. मीन्स एखाद्या गॅसचं जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, टेम्परेचर डिक्रीज झालं व्हॉल्यूम सुद्धा डिक्रीज होणार. आणि मग ह्याच्यावरून आपण V/T इक्वल टू लिहू शकतो कॉन्स्टंट. ओके, आणि तसंच दोन गॅससाठी जर लिहायचं असेल तर V1/T1 इक्वल टू V2/T2 इक्वल टू कॉन्स्टंट असं आपण लिहू शकतो. तर हा जो लॉ आहे ह्या लॉला म्हणणार आहोत चार्ल्स लॉ. त्याच्यानंतर थर्ड जो लॉ आहे तो आहे गे-लुझॅक्स लॉ. गे-लुझॅक्स लॉ आपल्याला काय सांगतो, तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जर गॅसचं टेम्परेचर वाढलं तर प्रेशर पण वाढतं, पण त्यावेळेस कॉन्स्टंट कोण ठेवायचा, ॲट व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट. व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याच्यावरून आपण फॉर्म्युला प्रेशर अपॉन टेम्परेचर इक्वल टू कॉन्स्टंट. आणि जर दोन गॅस दिले असतील त्याचं कंपॅरिझन करायचं असेल तर P1 अपॉन
P1 आपण काय करणार आहे, P1 अपॉन T1 इक्वल टू P2 अपॉन T2 इक्वल टू कॉन्स्टंट, असे फॉर्म्युले वापरू शकतो. आता ह्याचे ग्राफ सुद्धा आपण ड्रॉ करून पाहूया की ह्याचे ग्राफ्स काय सांगतात आपल्याला. तर जर आपण ग्राफ सपोज पाहिला बॉयल्स लॉ मध्ये आपण ग्राफ घेऊया व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर. तर हा ग्राफ कसा असणार आहे, हा ग्राफ असणार आहे, कारण रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इथं जर आपण चार्ल्स लॉ मध्ये पाहिला ग्राफ, तर चार्ल्स लॉ मध्ये आपण व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्यांच्यामधलं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणून ग्राफ असा येणार आहे. आणि जर गेलुझॅक्स मध्ये आपण पाहिला, गेलुझॅक्स मध्ये जर आपण ग्राफ पाहिला कशाच्या वर्सेस, तर प्रेशर वर्सेस टेम्परेचर, तर रिलेशन कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल, म्हणून ग्राफ हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे. ओके. त्याचबरोबर आपण अशी सुद्धा ग्राफ पाहू शकतो की आपण सपोज बॉयल्स लॉ मध्ये ग्राफ असा पण पाहू शकतो, व्हॉल्यूम इंटू प्रेशर वर्सेस आपण घेऊया प्रेशर, तर ग्राफ असा येणार. आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ असा येणार आहे. जर इथं सुद्धा आपण चेक केलं तर ग्राफ असा येतो. जर आपण कोण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचर कोण आहे, कॉन्स्टंट, आणि त्याचा ग्राफ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम घेतला तर तो स्ट्रेट लाईन येणार, कारण व्ही अपॉन टी काय आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे. तर असे ग्राफ आपण पाहू शकतो. तर हे झाले 3 लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड गेलुझॅक्स लॉ. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे गॅस इक्वेशन. इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे गॅस इक्वेशन. आता जर आपण हे तिन्ही लॉज, बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल आणि गेलुझॅक्स लॉ असेल, हे तिन्ही लॉज जर आपण कंबाईन केले तर काय मिळेल आपल्याला, प्रेशर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आणि हा प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी आपण एक घेऊया कॉन्स्टंट, त्याला म्हणूया टी, इक्वेशन नंबर देऊया 1. बट हा जो कॉन्स्टंट के असतो, हा जो कॉन्स्टंट के आहे तो कॉन्स्टंट के NA इंटू केबी एवढा असतो. आता NA म्हणजे काय आहे, व्हेअर NA म्हणजे असतो अवॅगॅड्रो नंबर. अवॅगॅड्रो नंबर म्हणजे काय असतात की 1 मोल ऑफ गॅस मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात त्याला आपण म्हणतो अवॅगॅड्रोज नंबर. आणि तो अवॅगॅड्रोज नंबर आहे 6.023 इंटू 10⁻23. म्हणजे 1 मोल ऑफ गॅस मध्ये एवढे नंबर्स असतात, त्याला आपण म्हणतो अवॅगॅड्रोज नंबर. आणि त्याच्यानंतर केबी म्हणजे कोण आहे, तर केबी मीन्स आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि हा जो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड असते 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्विन. हा आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि ज्यावेळेस आपण NA इंटू केबी घेतो त्यावेळेस तो कोण होतो, कॉन्स्टंट. तर इक्वेशन 1 मध्ये आपण फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आपण या के ची व्हॅल्यू काय टाकूया, के ची व्हॅल्यू टाकूया NA इंटू केबी, म्हणून प्रेशर इंटू व्हॉल्यूम, NA अवॅगॅड्रोज नंबर, केबी बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर टी, असं आपण लिहूया. ह्याला इक्वेशन नंबर देऊया 2. बघा, ज्या स्टुडंटला हा व्हिडिओ स्लो वाटत आहे त्यांनी व्हिडिओचं स्पीड इन्क्रीज करायचे आणि व्हिडिओ पाहायचा आहे. ओके. हा मी स्लो व्हिडिओ का बनवतोय, तर सगळ्यांचं डिटेल रिव्हिजन व्हावं ह्याच्यासाठी मी हा स्लो व्हिडिओ बनवतोय. तुम्ही फास्ट सुद्धा हा व्हिडिओ पाहू शकता.
तर ह्याला इक्वेशन नंबर देऊया पीव्ही इक्वल टू NA KB इंटू टी. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये पण पुढे एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा हा लागणार आहे पीव्ही इक्वल टू NA KB टी हा फॉर्म्युला आहे. ओके, बट अजून काय आहे तर NA इंटू KB म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर मल्टिप्लाय बोल्ट्झमन कॉन्स्टंट ह्याला आपण म्हणतो कॅपिटल आर. आणि मग इक्वेशन 2 मध्ये आपण पीव्ही इक्वल टू NA इंटू KB च्या ठिकाणी टाकणार आहोत आर मल्टिप्लाय टी. आर म्हणजे कोण आहे तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आणि हे जर इक्वेशन आपण फॉर n मोल ऑफ गॅस साठी जर लिहित असेल, n मोल ऑफ गॅस साठी जर हे इक्वेशन लिहित असेल तर आपण लिहिणार पीव्ही इक्वल टू NRT. आणि हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला म्हणणार आहोत आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस आपण कोणाला म्हणतो की जो गॅस सगळे लॉज ओबे करतो त्याला आपण म्हणतो आयडियल गॅस. पण आयडियल गॅस हा रिअली एक्झिस्ट करत नाही. मग कोणते गॅस असतात तर रिअल गॅस असतात. ओके, तर पीव्ही इक्वल टू NRT ह्याच्यामध्ये P मीन्स प्रेशर, V मीन्स व्हॉल्यूम, N म्हणजे आहे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, व्हेअर आपण R काय लिहूया युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता त्याच्यानंतर आपण पाहूया की नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय आहे. नंबर ऑफ मोल फॉर्म्युला काय आहे तर स्मॉल n इक्वल टू फॉर्म्युला आपण घेतो मास ऑफ द गॅस डिवाइड बाय मास ऑफ द गॅस. जर आपण डिवाइड केलं मोलार मासनं तर आपल्याला मिळतात नंबर ऑफ मोल. मास ऑफ द गॅस आपण कॅपिटल M न डिनोट करणार आहे आणि मोलार मास जे आहे ते आपण M0 न डिनोट करणार आहे. हा फॉर्म्युला झाला नंबर ऑफ मोलचा. किंवा अजून आपण काय घेऊ शकतो और नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आपण काय घेऊ शकतो तर N इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डिवाइडेड बाय Avogadro's number ह्याला आपण काय म्हणणार आहोत तर N इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आपण दाखवणार आहे कॅपिटल N न आणि Avogadro's नंबर आपण दाखवतो NA न. तर या दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये नोट करण्यासारखी गोष्ट काय आहे तर आपल्याला माहिती आहे ऍट एसटीपी म्हणजे कोण स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर एसटीपी ला स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, तर प्रेशर काय असतं ऍट द एसटीपी ला तर प्रेशर असतं 10⁵ पास्कल. आणि 10⁵ पास्कललाच आपण 1 बार म्हणतो आणि ह्या 1 बारलाच आपण ATM म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं 1 ATM आणि मात्र त्यावेळेस टेम्परेचर आपण घेतो सेल्सिअस मध्ये 0 डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये घेतलं तर 273 केल्विन. ओके, 0.15 आपण कन्सिडर करणार नाही, 273 केल्विन आपण घेतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण सेकंड ऍट NTP घेऊया. NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. तर नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आपण प्रेशर किती घेतो तर 1013 किलो पास्कल म्हणजेच 101.32 इंटू 10⁻³ पास्कल. आणि त्यावेळेस टेम्परेचर आपण घेतो 20 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये केलं तर 273 मध्ये 20 ऍड करणार 73 83 93 म्हणजे 293 केल्विन. हे झालं NTP नॉर्मल टेम्परेचर प्रेशर.
ओके, आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पाहायचं आहे मीन व्हेलॉसिटी. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे मीन व्हेलॉसिटी. मीन व्हेलॉसिटी आपण कोणाला म्हणतो? मीन व्हेलॉसिटी. मीन व्हेलॉसिटीला आपण म्हणूया वेक्टर व्ही. सपोज कन्सिडर करूया फॉर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कन्सिडर करूया की किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग द व्हेलॉसिटी. तर पहिल्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी v1, दुसऱ्या मॉलिक्युलची v3, v2, v3 डॉट डॉट अशी व्हेलॉसिटी कुठपर्यंत असणार? vn पर्यंत असणार. कारण किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले आपण? n नंबर ऑफ. तर मीन व्हेलॉसिटीला आपण ऍव्हरेज मीन व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतो. तर ही जी ऍव्हरेज मीन व्हेलॉसिटी आहे त्या आपण वेक्टर v इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट मॉलिक्यूल, व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड मॉलिक्यूल, व्हेलॉसिटी ऑफ द थर्ड मॉलिक्यूल असं कुठपर्यंत जाणार? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर्यंत जाणार. आणि डिवायडेड बाय आपण करणार आहोत n. मी इथं लिहितो वेक्टर v. ओके, तर ही जी व्हेलॉसिटी झाली ही झाली मीन व्हेलॉसिटी किंवा त्याला आपण ऍव्हरेज मीन व्हेलॉसिटी म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड व्हेलॉसिटी आपण पाहूया. ती आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आपण कोणाला म्हणतो? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आपण वेक्टर व्ही म्हणजे मीन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर केला तर त्याला आपण म्हणणार आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजे मी काय करतो? वेक्टर व्ही त्याचा स्क्वेअर इक्वल टू वेक्टर v1 चा स्क्वेअर प्लस वेक्टर v2 चा स्क्वेअर प्लस वेक्टर v3 चा स्क्वेअर प्लस डॉट डॉट असं कुठपर्यंत जाणार? वेक्टर v1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय त्याला आपण करणार आहोत n. तर ही झाली मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. हे सुद्धा फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत ह्या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर ही झाली पहिली मीन व्हेलॉसिटी, सेकंड झाली मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. थर्ड जी व्हेलॉसिटी आहे ती आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. त्या व्हेलॉसिटीला आपण वेक्टर व्ही आर एम एस म्हणतो. RMS म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर ही रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काय आहे? तर ही जी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे त्याचा रूट घेतला म्हणजे CRMS असं त्याला मी सिम्बॉल घेतो इक्वल टू रूट ऑफ कोणाचा? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा रूट वेक्टर v2, वेक्टर v चा स्क्वेअर आणि त्याचा रूट. आणि ही जर व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट केली तर वेक्टर v1 चा स्क्वेअर प्लस वेक्टर v2 चा स्क्वेअर प्लस वेक्टर v3 चा स्क्वेअर असं कुठपर्यंत? n नंबर पर्यंत डिवायडेड बाय कॅपिटल N. ह्याला आपण म्हणतो रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके, आता पाहूया आपण प्रेशर इनसाइड द क्यूब. डेरिवेशन आहे, खूप मोठा डेरिवेशन आहे पण ते आपण शॉर्ट मध्ये संपवायचा प्रयत्न करणार आहे. प्रेशर इनसाइड ए क्यूब. एका क्यूबच्या आतमध्ये प्रेशर आपण किती आहे हे पाहणार आहे थेरॉटिकली. त्यासाठी आपण काय करूया? एक इमॅजिनरी क्यूब कन्सिडर करूया. ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी 3 ऍक्सिस घेणार आहे. ओके, हा घेतला एक्स ऍक्सिस, त्याच्यानंतर हा वाय ऍक्सिस आणि त्याच्यानंतर हा झेड ऍक्सिस. आणि ह्याच्यामध्ये मी एक ड्रॉ करतो क्यूब. डेरिवेशन सिंपल आहे, फक्त स्टेप लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. जे फॉर्म्युले आपल्याला मिळणार आहेत हे डेरिवेशन सॉल्व करताना ते खूप महत्वाचे फॉर्म्युले असणार आहेत. ओके, तर हा एक आपण क्यूब घेतला, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. आता ह्याच्यामध्ये आपण काय घेणार आहे? तर ह्याच्यामध्ये n मोल ऑफ गॅस कन्सिडर करूया. n मोल ऑफ गॅस ह्या क्यूब मध्ये आहे, ह्या बॉक्स मध्ये आहे. ह्याचं जे व्हॉल्यूम आहे ते एल क्यूब आहे. म्हणजे ह्याची जी लेंथ आहे ती L बाय L असणार आहे. ओके, आपण काय करूया? ह्याच्यामध्ये जे गॅस मॉलिक्युल्स आहेत
गॅस मॉलिक्युल्स ऑलवेज इन मोशन मध्ये असणार आहेत, रॅन्डम मोशन मध्ये असणार आहेत, त्यांच्यामध्ये कोलिजन होणार आहे, त्यांचं गॅस मॉलिक्युल आपापसात सुद्धा कोलिजन होणार आहे आणि त्याचबरोबर ते गॅस मॉलिक्युल्स वॉल ऑफ द कंटेनरला सुद्धा जाऊन धडकणार आहेत. म्हणजे हा जो क्यूब आहे, हा जो बॉक्स आहे, त्याच्या ज्या वॉल्स आहेत त्याच्यावरती जाऊन सुद्धा काय होणार आहेत, हे मॉलिक्युल जाऊन कोलाइड होणार आहेत आणि त्यांचं जे कोलिजन आहे ते कोलिजन आपण इलॅस्टिक कोलिजन कन्सिडर करणार आहे. इलॅस्टिक कोलिजन आपण कोणाला म्हणतो, तर असं कोलिजन, त्या कोलिजन मध्ये कोणतीही एनर्जी लॉस होत नाही, त्या कोलिजनला आपण म्हणतो इलॅस्टिक कोलिजन. ओके, म्हणून आपण काय करणार आहे, कन्सिडर काय करणार आहे, इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन हे एकमेकांबरोबर सुद्धा इलॅस्टिक कोलिजन असणार आहे आणि त्याचबरोबर कोणाबरोबर असणार आहे, वॉल बरोबर सुद्धा इलॅस्टिक कोलिजन असणार आहे, असं कन्सिडर करणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या क्यूब मध्ये असणारं प्रेशर फाइंड आउट करायचंय. आता प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी सपोज मी कन्सिडर करतो एक मॉलिक्यूल. हा सपोज एक मॉलिक्यूल आहे आणि तो मॉलिक्यूल अलॉंग द एक्स ऍक्सिस चाललेला आहे. एक मी ही वॉल घेतो, ओके, ही वॉल घेतो, शेडेड वॉल. तर हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल कुठं चाललेला आहे, शेडेड वॉलच्या साइडला चाललेला आहे आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती घेऊया आपण वेक्टर व्ही. ओके, आता सपोज एक जर व्हेलॉसिटी आपण घेतली वेक्टर व्ही, तर ती व्हेलॉसिटी आपण अलॉंग द 3 ऍक्सिस स्प्लिट करू शकतो. ती जर अलॉंग द एक्स ऍक्सिस स्प्लिट केली तर त्याला आपण वेक्टर व्हीएक्स म्हणणार आहे. अलॉंग द वाय ऍक्सिस स्प्लिट केली तर त्याला आपण वेक्टर व्ही वाय म्हणणार आहे आणि अलॉंग द झेड ऍक्सिस स्प्लिट केली तर त्याला आपण वेक्टर व्ही झेड म्हणणार आहे. म्हणजे एक मॉलिक्यूल, त्याचा व्हेलॉसिटी वेक्टर व्ही, तो व्हेलॉसिटी वेक्टर आपण 3 डायरेक्शनला अलॉंग द 3 ऍक्सिसला स्प्लिट करू शकतो. ओके, आता फक्त आपण विचार करणार आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस. ओनली विचार कुणाचा करणार आहे, अलॉंग द एक्स ऍक्सिस. एक मॉलिक्यूल आहे आणि त्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी वेक्टर व्ही आहे आणि तो चाललेला आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस. तर तो मॉलिक्यूल जाणारे, त्या वॉलवरती धडकणारे, कोलिजन होणारे इलॅस्टिक कोलिजन आणि तो मॉलिक्यूल परत रिव्हर्स येणारे. तर हिथं जे चेंज इन मोमेंटम आहे ते फाइंड आउट करूया आपण आणि आपण म्हणूया चेंज इन मोमेंटम अलॉंग द एक्स ऍक्सिस. इथं फाइंड आउट काय करूया आपण, चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम कुठे घेणार आहे, अलॉंग एक्स ऍक्सिस. चेंज इन मोमेंटम अलॉंग एक्स ऍक्सिस. मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, चेंज इन मोमेंटम डेल्टा पीएक्स मी त्याला म्हणतो. चेंज इन मोमेंटम अलॉंग द एक्स ऍक्सिस हे कसं असणार आहे, तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी. तर हे असणार आहे व्हीएक्स, पण हे घेणार आहे मी मायनस फायनल मोमेंटम मायनस मी व्हीएक्स घेतलं, कारण जाताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हीएक्स असेल, कारण व्हेलॉसिटी कशी आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तो गेला, त्याचं कोलिजन झालं, तर तो रिव्हर्स येताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय असणार आहे, मायनस व्हीएक्स असणार आहे, कारण व्हेलॉसिटीनं डायरेक्शन कशी घेतली, अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस घेतली आणि त्या पार्टिकलचं मास किती आहे, एम. म्हणून मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी मिळते फायनल मोमेंटम आणि इनिशियल वजा आपण काय करणार, इनिशियल मोमेंटम व्हीएक्स. इथं व्हेलॉसिटी मात्र कसे पॉझिटिव्हला आणि म्हणून काय होईल, -2mvx हे मिळालं आपल्याला चेंज इन मोमेंटम. त्या एका सिंगल पार्टिकलचं चेंज इन मोमेंटम आपल्याला मिळालं -2mvx. आता हे मायनस इंडिकेट करणारे डायरेक्शन, आपण ह्याची जर मॅग्निट्यूड घेतली तर चेंज इन मोमेंटम अलॉंग द एक्स ऍक्सिस आपल्याला मिळालं 2mvx. ओके, चेंज इन मोमेंटम किती मिळालं, व्हीएक्स. व्हीएक्स म्हणजे काय, व्हेलॉसिटी कंपोनंट अलॉंग द एक्स ऍक्सिस. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया की बिटवीन द कोलिजन ऑफ द टू वॉल्स, दोन वॉल्स मध्ये कोलिजन होत असताना पार्टिकलनं कव्हर केलेलं डिस्टन्स किती. तर पार्टिकल काय झाला, फर्स्ट वॉल पासून
तो हा शेडेड वॉल पर्यंत गेला, किती लेंथ कव्हर केली, यल एवढी. त्याच्यानंतर तो कोलाइड झाला आणि परत फर्स्ट वॉल पर्यंत आला, तर किती किंवा आपण म्हणूया की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन द टू कोलिजन, तर ते जाताना येईल आणि परत रिव्हर्स जाताना येईल, म्हणजे किती झालं, 2l. म्हणून आपण म्हणूया डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन टू कोलिजन टू कोलिजन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर 2l. देअरफॉर टाइम इंटरवल, मग टाइम इंटरवल किती टाइम लागला असेल त्या मॉलिक्यूलला, तर टाइम इंटरवल आपण घेऊया डेल्टा टी. आता आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हेलॉसिटी इक्वल टू काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. देअरफॉर टाइम इक्वल टू काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी. तर इथं डिस्प्लेसमेंट किती झालं, 2l, आणि त्याची व्हेलॉसिटी किती घेऊया आपण, v एवढी घेऊया. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर मी देतो 2. इक्वेशन नंबर 1 कशाला दिले, ओके, ह्याला इक्वेशन नंबर आपण देऊया 1. आणि त्याच्यानंतर टाइम इंटरवल डेल्टा टी इक्वल टू काय मिळाला, 2l अपॉन व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स घेऊया, vx, व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स ऍक्सिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा जो मॉलिक्यूल जाणार आहे, तो मॉलिक्यूल काय करणार आहे, त्या वॉल वरती फोर्स लावणार आहे. ठीक आहे, म्हणून फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल आपण फाइंड आउट करूया. फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलनं लावलेला फोर्स. तर जनरली आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला काय माहितीये, फोर्सचा फॉर्म्युला माहितीये मास इंटू ऍक्सलरेशन. बट मासचा फॉर्म्युला काय माहितीये, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम हा फॉर्म्युला माहितीये. इथं आपण mv2 मायनस mv1 हा जो टी आहे तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. मास इंटू व्हेलॉसिटीला आपण म्हणणार आहे फायनल मोमेंटम, मास इंटू v1 ला आपण म्हणणार आहे इनिशियल मोमेंटम, म्हणजे हे झालं चेंज इन मोमेंटम. आणि परत हा जो टाइम आहे तो टाइम इथं आणला डिवाइड एक्झर्टेड बाय ए वन मॉलिक्यूल, आपल्याला किती मिळाला, f इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाइम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण डेल्टा पी चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला काय फाइंड आउट केला, इथं 2mvx केलेला आहे. त्याला इक्वेशन नंबर किती द्यावा लागेल, इक्वेशन नंबर द्यावा लागेल 3. म्हणून f इक्वल टू, बघा डेरिवेशन थोडंसं मोठं आहे, पण एकदा तुम्ही पाहिलं तर हे क्लिअर होऊन जाईल. आपल्याला फॉर्म्युला मिळाला 2mvx, डेल्टा पी चा फॉर्म्युला आपल्याला काय करावं लागेल, पुट करावं लागेल. डेल्टा पी आहे असा, आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये 2l अपॉन vx. ओके, तर डेल्टा पी इंटू vx अपॉन 2l होईल. आणि आता इथं आपण व्हॅल्यू टाकूया डेल्टा पी ची 2mvx इंटू vx अपॉन 2l. या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल होतील, म्हणजे vx स्क्वेअर अपॉन l हा काय मिळेल, f. पण हा फोर्स कुणी एका सिंगल मॉलिक्यूलनं लावलेला आहे, mvx स्क्वेअर अपॉन l. पुन्हा एकदा सांगतो, vx स्क्वेअर म्हणजे काय, व्हेलॉसिटी कंपोनेंट अलोंग द एक्स ऍक्सिस. ओके, तर हा एका सिंगल मॉलिक्यूलनं लावलेला ऑन द शेडेड वॉल, जे आपण वॉल शेडेड केले त्याच्यावरती लावलेला फोर्स. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नको द्यायला. आपण आता टोटल फोर्स असे किती मॉलिक्यूल्स अलॉंग द एक्स डायरेक्शनला चाललेत, तर n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स अलॉंग द एक्स डायरेक्शनला चाललेत. तर ते सगळे मिळून लावलेला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणणार आहे ऍव्हरेज फोर्स. ओके, म्हणून आपण म्हणूया टोटल ऍव्हरेज फोर्स, टोटल ऍव्हरेज फोर्स. तर फोर्स ऍव्हरेज इक्वल टू फोर्स एक्झर्टेड बाय द फर्स्ट मॉलिक्यूल, पहिल्या मॉलिक्यूलनं लावलेला, प्लस दुसऱ्या मॉलिक्यूलनं लावलेला, प्लस तिसऱ्या मॉलिक्यूलनं लावलेला, असा किती मॉलिक्यूल्स लावणार आहेत, तर n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स लावणार आहेत. तर पहिल्याचा फोर्स किती होता, mvx स्क्वेअर अपॉन l, आणि सगळ्यामधून m
अपॉन यल कॉमन निघेल, आतमध्ये Vx1 त्याचा स्क्वेअर प्लस पहिला मॉलिक्यूल Vx2 म्हणजे व्हेलॉसिटी कंपोनेंट अलोंग द एक्स ऍक्सिस ऑफ द सेकंड मॉलिक्यूल, त्याला आपण Vx2 त्याचा स्क्वेअर प्लस Vx3 त्याचा स्क्वेअर प्लस असं कुठपर्यंत जाणार तर Vxn त्याचा स्क्वेअर पर्यंत जाणार. तर हा काय झाला ऍव्हरेज फोर्स, म्हणजे त्या बॉक्समध्ये त्या क्यूब मध्ये असणाऱ्या सगळ्या मॉलिक्युल्सना अलोंग द एक्स ऍक्सिसला लावलेला फोर्स हा झाला फोर्स, ऍव्हरेज फोर्स. आता मग आपण ऍव्हरेज प्रेशर त्या सगळ्यांनी मिळून त्या शेडेड वॉल वरती किती प्रेशर एक्झर्ट केलं तर त्याला आपण म्हणणार आहोत ऍव्हरेज प्रेशर. तर प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो तर प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया, आणि फोर्स कोणता घेणार आपण ऍव्हरेज फोर्स घेणार. सगळे मॉलिक्युल्स लावणार आहेत ना फोर्स, ऍव्हरेज फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ वॉल, तो शेडेड वॉल आहे त्याचा एरिया. ऍव्हरेज फोर्स काय एम अपॉन एल ब्रॅकेट मध्ये Vx1 स्क्वेअर, ओके, Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर प्लस असं कुठपर्यंत जाणार आपण n पर्यंत Vxn त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय एरिया किती असतो, एरिया असतो लेंथ इंटू लेंथ म्हणजे एल चा स्क्वेअर झाला. तर प्रेशर ऍव्हरेज किती झालं, प्रेशर ऍव्हरेज झालं एम अपॉन एल क्यूब Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर प्लस हे डॉट डॉट तुम्ही कुठपर्यंत लिहिणार Vxn त्याचा स्क्वेअर. ओके, तर हा झाला ऍव्हरेज फोर्स. ऍव्हरेज फोर्स कोणी लावला तर सगळ्या मॉलिक्युल्सना लावला आहे अलोंग द एक्स ऍक्सिसला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ओके ह्याला इक्वेशन नंबर मी देतो, इक्वेशन नंबर देऊया आपण ह्याला 4, इक्वेशन नंबर देऊया 4. नेक्स्ट स्लाइड वरती जातो. बट आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, बट आपल्याला फॉर्म्युला ते ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण आपल्याला बट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, बट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय आहे v स्क्वेअर इक्वल टू Vx स्क्वेअर, पण ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अलोंग द एक्स ऍक्सिस घेणार. ती किती असते Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर प्लस असं कुठपर्यंत Vxn त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल N. देअरफॉर Vx1 त्याचा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर प्लस डॉट डॉट Vxn त्याचा स्क्वेअर इक्वल टू आपण काय घेऊ शकतो n इंटू Vx चा स्क्वेअर. आणि मग इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण ह्याच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकतो, तर n इंटू Vx चा स्क्वेअर म्हणून आपण काय म्हणणार आहे फ्रॉम इक्वेशन 4. ओके, फ्रॉम इक्वेशन 4 आपण काय लिहू शकतो प्रेशर ऍव्हरेज इक्वल टू m अपॉन एल क्यूब n इंटू Vx चा स्क्वेअर. ओके, हे मिळालं काय प्रेशर ऍव्हरेज अलोंग द एक्स ऍक्सिस. ह्याला इक्वेशन नंबर आपण त्याला इक्वेशन नंबर देऊया 5. ओके, हे झालं ऍव्हरेज फोर्स. इक्वेशन थोडंसं मोठं पण अवघड असं काही नाही. आता सर आपण व्हेलॉसिटी व्हेक्टर जर 3 ऍक्सिसला जर स्प्लिट केला तर जो रिझल्टंट व्हेक्टर आहे व्हेक्टर व्ही स्क्वेअर हा काय असतो तर व्हेक्टर Vx चा स्क्वेअर प्लस व्हेक्टर Vy चा स्क्वेअर प्लस व्हेक्टर Vz चा स्क्वेअर आहे. कारण Rx स्क्वेअर इक्वल टू आपण काय घेतो Rx स्क्वेअर प्लस Ry स्क्वेअर प्लस Rz स्क्वेअर.
बरोबर आहे. तसा एक व्हेलॉसिटी वेक्टर 3 कंपोनंटच्या अलॉंग स्प्लिट केला तर रिझल्टंट वेक्टर व्ही स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. बट बाय सिमेट्री, बट ड्यू टू सिमेट्री आपण काय करूया, व्ही एक्स स्क्वेअर जो आहे हा कोणा एवढा असेल तर व्ही एक्स इक्वल टू व्ही वाय इक्वल टू व्ही झेड आहे. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 6 दिलं. तर इक्वेशन 6 काय लिहिता येईल आपल्याला, तर व्ही एक्स चा स्क्वेअर प्लस व्ही एक्स चा स्क्वेअर, व्ही वाय पण कोणा एवढा आहे, व्ही एक्स एवढाच, आणि व्ही झेड पण कोणा एवढा, व्ही एक्स एवढाच, म्हणजे 3 व्ही एक्स चा स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. ओके, देअरफॉर व्ही एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, वेक्टर व्ही स्क्वेअर अपॉन 3 मिळेल. आणि ही जी व्ही एक्स ची व्हॅल्यू आहे त्या आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करणार. पुट इन इक्वेशन 5 मध्ये पुट करणार. इक्वेशन 5 मध्ये व्ही एक्स च्या ठिकाणी आपण पुट काय करणार, व्ही स्क्वेअर अपॉन 3. म्हणून आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला काय मिळेल, प्रेशर इक्वल टू एम अपॉन एल क्यूब. काय होतं, एम अपॉन एल क्यूब, एन आणि व्ही एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय पुट करणार, व्ही स्क्वेअर अपॉन 3. इथं काय आहे, इक्वेशन नंबर 5 मध्ये आपण पुट केलं, इक्वेशन नंबर व्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट केली, तर इथं ऑलरेडी क्यूब आहे, हा क्यूब आहे, एन व्ही स्क्वेअर 1/3 एम, याचा क्यूब म्हणजे कोण असतो, व्हॉल्यूम इंटू एन इंटू व्ही स्क्वेअर, हे मिळालं आपल्याला प्रेशर. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ प्रेशर. 1/3 यालाच आपण मॉडिफाय करून 1/3 एन अपॉन कॅपिटल व्ही एम व्ही स्क्वेअर असं लिहूया. हे मिळालं प्रेशर साठी इक्वेशन. ओके, त्याला इक्वेशन नंबर किती द्यायचं, त्याला इक्वेशन नंबर देऊया 7. इक्वेशन 7 घेऊ द प्रेशरचा फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे रूट स्क्वेअर व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉइंट आहे रूट स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट व्हेलॉसिटी आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला काय माहिती आहे, तर प्रेशरचा फॉर्म्युला आपण प्रेशर इक्वल टू 1/3 एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, हे लक्षात ठेवा, हे कारण हा एल क्यूबच्या ठिकाणी आपण घेतलंय व्हॉल्यूम एम, आणि हा स्मॉल व्ही त्याचा स्क्वेअर, ही व्हेलॉसिटी, हा आहे व्हेलॉसिटी, हे आहे व्हेलॉसिटी, आणि हा व्ही कोणासाठी आहे, व्हॉल्यूम साठी. देअरफॉर प्रेशर इंटू व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम इकडे नेला आपण लेफ्ट साइडला, तर 1/3 एन एम व्ही स्क्वेअर मिळेल. प्रेशर इंटू व्हॉल्यूम 1/3 एन एम व्ही स्क्वेअर मिळेल. देअरफॉर व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. व्ही स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल, तर 3PV अपॉन एन इंटू एम. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल, आणि एम म्हणजे काय, मास ऑफ द पार्टिकल. तर व्ही, बट पीव्ही चा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती, पीव्ही इक्वल टू एन आर टी फॉर्म्युला माहिती. म्हणून ह्याच्यामध्ये आता ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं, तर व्ही स्क्वेअर इक्वल टू 3 NRT अपॉन एन एम. ओके, पीव्ही इक्वल टू NRT एम इंटू एन. बट परत आपण एन ची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती, एन ची व्हॅल्यू माहिती एन अपॉन एन ए, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवॅगाड्रोज नंबर. हे अगोदर रिलेशन पाहिलेलं होतं आपण.
देअरफॉर व्ही स्क्वेअर इक्वल टू बघा काय येईल 3 स्मॉल एनच्या ठिकाणी कॅपिटल एन आर टी अपॉन खालचा कॅपिटल एन आहे असा वरचा एन ए खाली आला आणि एम इथं एन ला एन कॅन्सल झाले म्हणजेच व्ही स्क्वेअर इक्वल टू काय मिळाला 3RT अपॉन एन ए इंटू एम. एम म्हणजे मास ऑफ द मॉलिक्यूल, एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर. बट आपल्याला अजून फॉर्म्युला काय माहिती आहे तर मास इक्वल टू काय असणार आहे टोटल मास ऑफ द गॅस इक्वल टू मास ऑफ द सिंगल पार्टिकल मल्टिप्लाय नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स. आणि मोलार मास जर घ्यायचा असेल तर एम इंटू एन एच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे एम इंटू एन ए काय असणार आहे मोलार मास. म्हणून मी इथं एन ए इंटू एमच्या ठिकाणी काय घेणार M0 म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू 3RT अपॉन M0 म्हणजे काय घेतला आपण मोलार मास घेतला. ओके दोन्ही साईडचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचा कारण आपल्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढायची तर 3RT अपॉन M0 आणि हा रूट व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि त्याचा रूट त्याला आपण म्हणतो रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे VRMS त्याला आपण म्हणणार रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किती मिळाली 3RT अपॉन M0 मिळाली. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉन्स्टंट कोण आहे तर हियर आर अँड एम. आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि MO म्हणजे मोलार मास हे दोघं कॉन्स्टंट असणार आहेत. हे दोघं कॉन्स्टंट म्हणजेच रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ टेम्परेचर आणि देअरफॉर व्हेलॉसिटी स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ टेम्परेचर. बट ही कसली RMS व्हेलॉसिटी. हे पण रिलेशन लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ओके चॅप्टर काही तुम्हाला बोर होऊ शकतो कारण डेरिव्हेशन्स मोठं होतं पण ह्याच्यामधले सगळे फॉर्म्युले महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. आता ही जी व्हेलॉसिटी आपण काढली ह्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतोय रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड आणि रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ह्यांच्यामधलं आपण रिलेशन पाहूया. तर आपल्याला काय माहित होतं रिलेशन कोणामधलं काढायचंय रिलेशन बिटवीन velocity of sound and VRMS. तर लॅप्लासिस करेक्शन वरून व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड चा फॉर्म्युला 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे आणि तो फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इज इक्वल टू द स्क्वेअर रूट ऑफ गॅमा RT अपॉन MO म्हणजे कोण मोलार मास ऑफ द गॅस. आता ह्याच्यामध्ये हियर जो गॅमा आहे तो गॅमा काय होता CP अपॉन CV. CP म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग स्पेसिफिक हीट कोणाला म्हणतो तर 1 kg ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं राईज करण्यासाठी जेवढी आपल्याला हीट द्यावी लागते त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. ठीक आहे. आणि RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला VRMS चा फॉर्म्युला आपल्याला मिळाला रूट ऑफ 3RT अपॉन M0. करेक्ट. हा फॉर्म्युला होता रूट ऑफ 3RT अपॉन M0. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर इथं आहे RT अपॉन M0 RT अपॉन M0 CP अपॉन CV ची व्हॅल्यू ही CP अपॉन CV ची व्हॅल्यू ही येते अप्रॉक्सिमेटली 1.66 च्या दरम्यान. तर हे नंबर आहेत ते कॉन्स्टंट आहेत. जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण कन्क्लुजन नंबर 1 पाहू शकतो. कन्क्लुजन आपण काय पाहणार त्या दोघांचे फॉर्म्युले जर आपण रिलेट केले तर कन्क्लुजन नंबर 1 आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे ही कोणा एवढी असणार आहे तर व्हेलॉसिटी ऑफ द RMS
म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द VRMS ही कुणाची आहे, पार्टिकलची व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड ही रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल एवढे असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन निघतं की साऊंड कॅनॉट मूव फास्टर दॅन द RMS VRMS. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड ही RMS व्हेलॉसिटी पेक्षा जास्त नसणार आहे. कारण साऊंडची व्हेलॉसिटी साऊंड अशी वेव्ज आहे की त्याला प्रोपॅगेट होण्यासाठी मीडियमची गरज आहे. आणि मीडियम म्हणजे पार्टिकल, आणि पार्टिकलचं स्पीड असतं VRMS. तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीड व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आता आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. टेम्परेचर इन कायनेटिक आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला काय मिळाला, प्रेशर इक्वल टू 1/3 N/V नंतर mv². हा फॉर्म्युला आपण पाहिला प्रेशरचा. व्हॉल्यूम मी काय करतो, लेफ्ट साइडला नेतो, म्हणून प्रेशर इंटू व्हॉल्यूम 1/3 N m वेक्टर V. V म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंट्रोड्यूस करायचा आहे, कारण कायनेटिक एनर्जी. तर मी वर आणि खाली डिवाइड करतो 2 न 1/3 N mv. मी 2/3 इंटू N कॉमन घेतला तर आतमध्ये 1/2 m वेक्टर V² राहिला. ओके, आता N म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, 1/2 mv². आता ही कायनेटिक एनर्जी कोणाची झाली, तर एका सिंगल मॉलिक्युलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी झाली. त्याला जर आपण N मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे त्या क्यूब मध्ये, त्या बॉक्स मध्ये असणाऱ्या सगळ्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी. तर आपण 2/3 आणि ती जी कायनेटिक एनर्जी आहे त्याला आपण म्हणूया E म्हणजे टोटल एनर्जी. आणि ज्यावेळेस आपण आयडियल गॅस घेतो ना, आयडियल गॅस, तर आयडियल गॅस मध्ये टोटल एनर्जी ही प्युअर कायनेटिक एनर्जी असते, प्युअर कायनेटिक एनर्जी असते. जनरली टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपण कायनेटिक प्लस पोटेन्शियल घेतो, पण आयडियल मध्ये टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी एवढी असते. ही तो कोण आहे, PV आहे, बरोबर आहे. पण आता इथं ह्याला इक्वेशन नंबर सपोज मी 1 दिलं, PV इक्वल टू आपल्याला काय मिळालं, 2/3 E. बट मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं की PV चा फॉर्म्युला काय आहे, PV चा फॉर्म्युला NKB इंटू T आहे. हे अगोदर आपण पाहिलं इक्वेशन ऑफ गॅस मध्ये. इक्वल टू कोण आहे, 2/3 इक्वल टू कोण मिळाला, 2/3/E. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे E इक्वल टू काय मिळेल, तर 2/3 E इक्वल टू 3/2 होईल ना, 3 पलीकडे जाईल, 3/2 NKBT. ओके, तर ही मिळाली एनर्जी ऑफ द गॅस. पण एनर्जी पर मॉलिक्यूल जर काढायची असेल, एव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल जर काढायची असेल, पर मॉलिक्यूल, तर ती काय मिळणार आहे, तर एनर्जीला डिवाइड करणार आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल न, तर 3/2 KBT. म्हणजेच N/E ला आपण म्हणणार आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल. म्हणून एनर्जी पर युनिट मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, तर 3/2 KBT. ओके, तर ही मिळाली आपल्याला एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल. ओके, आता नेक्स्ट अजून आपल्याला पॉइंट पाहायचा आहे मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्यूशन. थोडा पॉइंट राहिलेला आहे, कव्हर करूया आपण लगेच. मॅक्सवेल डिस्ट्रीब्यूशन एक सिंपल पॉइंट आहे. डिस्ट्रीब्यूशन
क्वेश्चन्स विचारायची शक्यता नाकारता येत नाही. तर मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण काय करूया, वाय ऍक्सिसला घेऊया नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथं काय घेणार आहे आपण, वाय ऍक्सिसला नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि एक्स ऍक्सिसला आपण घेऊया व्हेलॉसिटी. आणि त्याचा जर ग्राफ काढला तर ग्राफ मी असा काढतो, त्याला आपण म्हणूया डीव्ही. एवढा डीव्ही हा शेडेड पार्ट. तर हा शेडेड पार्ट काय दाखवतो, तर व्ही आर एम एस दाखवतो. म्हणजे मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन काय सांगतो की जर आपण एखाद्या क्यूब मध्ये गॅस भरला तर त्या गॅस मध्ये असणारे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सला वेगवेगळी व्हेलॉसिटी आहे. काही मॉलिक्युलची व्हेलॉसिटी कमी आहे, काही मॉलिक्युलची व्हेलॉसिटी जास्त आहे, पण सगळ्यात जास्त काय आहे तर व्ही आर एम एस असणारे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे व्हेलॉसिटी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या जास्त आहे. हा सांगतो मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे जसं आपल्या देशामध्ये लहान मुलांची संख्या पण कमी आहे आणि जे वृद्ध आहेत त्यांची संख्या पण कमी आहे आणि तरुणांची संख्या जास्त आहे, तसंच आहे व्ही आर एम एस व्हेलॉसिटी जास्त आहे. ओके, समजलं असेल. तर हे आहे मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे डिग्री ऑफ फ्रीडम. महत्वाचा पॉइंट आहे, ह्याच्यावरती तर एमसीक्यूज खूप सारे बनू शकतात. आहे डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री त्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो, तर त्याला आपण शॉर्ट मध्ये डॉप्स म्हणतो. डॉप्स म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये आपण 3 टाइप्स पाहतो. पहिला जो टाइप्स आहे तो आहे ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. पहिला आहे ट्रान्सलेशनल डॉप्स म्हणजे ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर मॅक्झिमम किती असतात, मॅक्झिमम 3 डिग्री ऑफ फ्रीडम, मॅक्झिमम 3 डॉप्स असतात ट्रान्सलेशनलचे. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय रे, की सपोज फॉर एक्झाम्पल हा एक मॉलिक्यूल घेतला. हा मॉलिक्यूल एक्स ऍक्सिसला पण मूव्ह होऊ शकतो, त्याची मोशन अलॉंग द एक्स ऍक्सिसला झाली तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम, वाय ऍक्सिसला झाली तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम, झेड ऍक्सिसला झाली तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे एखादा मॉलिक्यूल किती डायरेक्शन मूव्ह होऊ शकतो किंवा मोशन मध्ये येऊ शकतो त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. मग ट्रान्सलेशनल कसे असणार आहेत, तर जर आपण एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली एक्स वाय आणि झेड, तर मॉलिक्यूल हा अलॉंग द एक्स ऍक्सिस पण जाऊ शकतो, अलॉंग द वाय ऍक्सिस पण जाऊ शकतो आणि अलॉंग द झेड. म्हणून मॅक्झिमम 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम्स असतात. त्याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे तो आहे रोटेशनल डॉप्स. रोटेशनल डॉप्स म्हणजे काय, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स रोटेट झाला. आता मॉलिक्युल्स रोटेट झाल्याने असा चालला तर तो कुठे गेला, अलॉंग द वाय ऍक्सिसला. मॉलिक्युल्स रोटेट झाला आणि तो असा आला तर तो आला अलॉंग द झेड ऍक्सिसला. तर रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, तर ते डिपेंड्स असतात स्ट्रक्चर वरती, डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल, डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, एक झाला ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि तिसरा आहे व्हायब्रेशनल. तिसरा डिग्री ऑफ फ्रीडम कोण आहे, व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कशावर कुठे असतो, तर एक्झिबिटेड ऍट हाय टेम्परेचर. ज्या ठिकाणी हाय टेम्परेचर असतं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतो, डिग्री ऑफ फ्रीडम असतो. व्हायब्रेशनल 2 मॉलिक्युल्स आहेत व्हायब्रेट झाले तर त्याला आपण म्हणणार व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर आपण एक टेबल तयार करूया आणि त्या टेबलवरून आपण लक्षात ठेवूया की कोणत्या स्ट्रक्चरला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ओके, म्हणून आपण काय घेऊया, ऍटोमिसिटी ऑफ गॅस, ऍटोमिसिटी. त्याच्यानंतर आपण घेऊया ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यानंतर आपण पाहूया रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम.
त्याच्यानंतर आपण पाहूया की टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती, आणि त्याच्या आपण डायग्राम पाहूया, शॉर्ट मध्ये पाहूया. तर पहिल्यांदा आपण पाहूया मोनो ॲटोमिक गॅस. मोनो ॲटोमिक गॅस, ज्यावेळेस आपण मोनो ॲटोमिक गॅस घेऊ, एक्झाम्पल काय आहे मोनो ॲटोमिक गॅसचं, तर ते आहे आर्गॉन आहे किंवा निऑन आहे एक्सेट्रा. तर मोनो ॲटोमिक सिंगल मॉलिक्युल असेल तो एक्स ला पण जाईल, वाय ला पण जाईल, तो झेड ला पण जाईल. म्हणजे ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, 3 असतात. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम नसतात, कारण सिंगल मॉलिक्युल तो रोटेट होत नाहीत. तर टोटल डिग्री ऑफ फ्रीडम 3. डायग्राम मध्ये पाहिलं तो अलॉंग द एक्स ऍक्सिस जाऊ शकतो, अलॉंग द वाय ऍक्सिस जाऊ शकतो, आणि अलॉंग द झेड ऍक्सिस सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण पाहूया डाय ॲटोमिक गॅस. पण डाय ॲटोमिक गॅस मध्ये पण आपण पाहणार आहे लिनियर. डायटोमिक मध्ये पण कोणता पाहणार आहे, लिनियर पाहणार आहे. एक्झाम्पल काय घेऊया आपण, एक्झाम्पल घेऊया O2. म्हणजे आपण O2 कसा दाखवतो, O आणि O, N2 N आणि N, त्याला आपण म्हणणार आहे लिनियर. म्हणजे N2 असेल, त्याच्यानंतर CO2 असेल, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन, हे काय झाले लिनियर. असे जे डायटोमिक गॅसेस आहेत पण ते लिनियर आहेत, डायटोमिक आहेत पण लिनियर आहेत. CO2 मध्ये किती ऍटम, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन. ठीक आहे, तर असे डायटोमिक आहेत पण लिनियर आहेत, तर त्यांना ट्रान्सलेशनलचे 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि रोटेशनलचे 2 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि एकूण 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. म्हणजे हे अलॉंग द एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. म्हणजे कन्सिडर करा O2 ह्या ठिकाणी एक ऑक्सिजन मॉलिक्यूल, ह्या ठिकाणी एक ऑक्सिजन मॉलिक्यूल, हे दोघं चाललेत अलॉंग द एक्स 1 डिग्री ऑफ फ्रीडम, हे दोघं चाललेत अलॉंग द वाय अजून 1 डिग्री ऑफ फ्रीडम, आणि चाललेत झेड म्हणजे हा 3रा डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे ट्रान्सलेशनल किती झाले 3. आता रोटेशनल मध्ये कसे आहेत, असे चालले तर हे कसे होणार आहेत अलॉंग द वाय ऍक्सिस, आणि असे चालले तर कसे अलॉंग द एक्स ऍक्सिस, सॉरी अलॉंग द झेड ऍक्सिस. म्हणजे त्यांना रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम हे कुठं असणार आहे, अलॉंग द वाय ऍक्सिस आणि अलॉंग द झेड ऍक्सिस, आणि मिळून किती झाले टोटल 5 डिग्री ऑफ फ्रीडम झाले. त्याच्यानंतर आपण डायटोमिकच पाहणार आहे, पण नॉन लिनियर डायटोमिक गॅस मॉलिक्यूल पाहणार आहे, पण तो कसा नॉन लिनियर डायटोमिक मॉलिक्यूल. एक्झाम्पल काय घेऊया आपण नॉन लिनियर डायटोमिक मॉलिक्यूलचं, तर H2O आहे, NH3 आहे, त्याच्यानंतर CH4 आहे, हे आहेत नॉन लिनियर. तर त्यांना 3 डिग्री ऑफ ट्रान्सलेशनल असतात, डिग्री ऑफ फ्रीडम 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि टोटल किती झाले 6 झाले. आणि ह्याचा जर आपण डायग्राम पाहिली तर ते काय होणार आहेत, डायग्राम मध्ये सपोज आपण H2O घेतला तर हिथं स्ट्रक्चर असं तयार होतं, तुम्ही पाहिलं असेल केमिस्ट्रीमध्ये असं होतं, अलॉंग द एक्स, अलॉंग द वाय, अलॉंग द झेड. आणि हा जो नॉन लिनियर मॉलिक्युल्स आहे तो अलॉंग द एक्स रोटेशनल होतो, अलॉंग द वाय सुद्धा रोटेट होतो, आणि अलॉंग द झेड सुद्धा रोटेट होतो. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आणि 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे एकूण 6 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत डायटोमिक मधील नॉन लिनियर मॉलिक्युल्स साठी. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया की टोटल एनर्जी ऑफ डायटोमिक मॉलिक्युल्स. टोटल एनर्जी ऑफ डायटोमिक मॉलिक्युल्स, टोटल एनर्जी ऑफ atomic molecule, टोटल एनर्जी ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल. आपल्याला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला एनर्जी पर युनिट मॉलिक्युल्स 3/2 kBd असं आपण फाइंड आउट केलं. तर अगोदर डेरिवेशन आपण पाहिलंय, एनर्जी पर युनिट मॉलिक्युल्स 3/2 kBd ही झाली एनर्जी पर युनिट मॉलिक्युल्स. आता सपोज आपण एक रिजिड घेतला,
रिजिड डायॲटोमिक. आणि ज्यावेळेस आपण रिजिड डायटोमिक मॉलिक्युल्स घेतो त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम नसतात, कारण हा एक मॉलिक्युल ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो रिजिड असेल तर तिथं व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम नसतात. तर रिजिड डायटोमिक मॉलिक्युल एक्झाम्पल काय आहे रिजिड डायटोमिक मॉलिक्युलचं, तर O2 किंवा N2 असे एक्झाम्पल्स आपण घेऊया. तर त्यांची जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी कशी असते, अलॉंग द ट्रान्सलेशनल प्लस अलॉंग द डायटोमिक मॉलिक्युल्सला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहेत, 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल्स. म्हणून एनर्जी कशी असणार आहे, रोटेटिंग. आणि आयडियल गॅसमध्ये प्युअर एनर्जी कशी असते, कायनेटिक. म्हणून ट्रान्सलेशनलची कायनेटिक एनर्जी कशी घेणार आहे आपण, 1/2 mv(x²) म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स ऍक्सिस प्लस 1/2 कायनेटिक एनर्जी अलॉंग द वाय ऍक्सिस प्लस 1/2 कायनेटिक एनर्जी अलॉंग द झेड ऍक्सिस त्याचा स्क्वेअर. हे झाले ट्रान्सलेशनल. प्लस रोटेशनलची कायनेटिक एनर्जी 1/2 I⍵² आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आणि तो घेऊया अलॉंग द वाय ऍक्सिस, एकदा रोटेट झाला आणि तो रोटेट कसा होणार आहे, अलॉंग द झेड ऍक्सिस. मग एनर्जी काय होणार आहे, तर एक्स ऍक्सिसला किती एनर्जी डिवाइड होणार, 1/2 kBt. वाय ऍक्सिसला एनर्जी किती डिवाइड होणार, 1/2 kBt. त्याच्यानंतर झेड ऍक्सिसला ट्रान्सलेशनल मध्ये एनर्जी किती डिवाइड होणार, 1/2 kBt. तसंच अलॉंग द रोटेशनल मोशन मध्ये वाय ऍक्सिसला एनर्जी किती डिवाइड होणार, 1/2 kBt आणि प्लस 1/2 kBt अलॉंग द झेड ऍक्सिस. तर हे kBt असे 5 वेळा आहेत. म्हणजे टोटल एनर्जी किती झाली, तर 5/2 kBt. म्हणजे लक्षात ठेवा, जर रिजिड डायटोमिक मॉलिक्युल असेल तर त्याची टोटल एनर्जी किती असते, 5/2 kBt. आणि जर सपोज नॉन रिजिड डायटोमिक मॉलिक्युल असेल, नॉन रिजिड डायटोमिक मॉलिक्युल असेल, तर काय होईल, एनर्जी काय असणार आहे, तर एनर्जी अलॉंग द ट्रान्सलेशन. नॉन रिजिड आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहेत, व्हायब्रेशन्स होणार आहेत. त्याच्यानंतर एनर्जी अलॉंग द रोटेशनल मोशन आणि प्लस एनर्जी अलॉंग द व्हायब्रेशन्स पण असणार आहे. तर ट्रान्सलेशनला परत 3, बरोबर आहे, 3 म्हणजे मी डायरेक्ट काय लिहितो, 3/1/2 kBt. म्हणजे ट्रान्सलेशनलला अलॉंग द एक्स ऍक्सिस कायनेटिक एनर्जी 1/2 mv(x²), 1/2 mvy², 1/2 mvz², म्हणजे 3 × 1/2 kBt. रोटेशनलला आपण पाहिलं की अलॉंग द वाय ऍक्सिसला रोटेट होतोय आणि अलॉंग द झेड ऍक्सिसला, म्हणून 2 × 1/2 kBt. आणि व्हायब्रेशनचे पण 2 असतात, ते अलॉंग द व्हायब्रेशनचे पण 2 असतात, 1/2 kBt. आणि मग हे 2 + 2 आणि हे 3 म्हणजे काय झाले, 7/2 kBt. 7/2 kBt. तर ही झाली टोटल एनर्जी ऑफ ए नॉन रिजिड डायटोमिक मॉलिक्युल्सला. ओके, तर ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हा जवळजवळ अर्धा टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा कव्हर केलेला आहे. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आपण डेली 4 PM ला लाईव्ह येत आहोत आणि लाईव्ह लेक्चर्स मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत आहोत. त्याच्यामध्ये PYQ ची संख्या भरपूर आहे, प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स भरपूर आहेत. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे, जे तुमचे मित्र ह्या वर्षी CET ची एक्झाम देणार आहेत. ओके, तर गुड बाय ऑल ऑफ यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.